गुड आफ्टरनून स्टुडंट्स. आज आपण फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन हा 3 प्रकारे कसा काढायचा हे पाहणार आहोत. हा आपला क्वेश्चन आहे प्रॉब्लेम सेट 6 मधला, मॅथमॅटिक्स पार्ट 1 क्लास 10th. 12th क्वेश्चन आहे, ड्रॉ अ फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन फॉर द फॉलोइंग ग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल. आणि अशा प्रकारे डेटा गिव्हन आहे, क्वेश्चनचा हा टेबल आहे. मी आन्सर साठी असा टेबल तयार केलेला आहे. आता तुम्ही पाहू शकता एज ऑफ द डोनर्स जे इयर्स मध्ये गिवन आहेत, त्याच्यामध्ये जे क्लासेस आहेत ते कंटिन्युअस क्लासेस नाही आहेत, इन्क्लुझिव्ह आहेत. तर फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला असे 4 कॉलम तयार करावे लागतील. 5ही कॉलम तुम्ही तयार करू शकता ज्याच्यामध्ये कोऑर्डिनेट्स गिवन असतात, पण कोऑर्डिनेट्स नाही लिहिले तरी चालतील, नो प्रॉब्लेम. तुम्हाला गिवन डेटा लिहायचा आहे पहिल्या टेबलमध्ये जसा आहे तसा, ज्याच्यामध्ये नॉन कंटिन्युअस क्लासेस म्हणजेच इन्क्लुझिव्ह क्लासेस आहेत. त्याच्यानंतर कंटिन्युअस क्लासेसमध्ये कन्वर्ट करायचे त्यांना, कारण फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन असेल किंवा मग हिस्टोग्राम असेल, या दोन्हीही डायग्राम्स काढण्यासाठी आपल्याला क्लासेस कंटिन्युअस असावे लागतात. आणि कंटिन्युअस कसे करायचे आपल्याला माहिती आहे. कोणत्याही क्लासच्या लोअर आणि अप्पर लिमिटमध्ये लोअर आणि अप्पर लिमिट मधला डिफरन्स आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. ओके, इथे 20 आणि 24 सॉरी कोणत्याही दोन कॉन्झिक्युटिव्ह क्लास घ्यायचे. एकाची म्हणजे पहिल्या क्लासची अप्पर लिमिट घ्यायची, सेकंडची लोअर लिमिट घ्यायची, त्यांच्यामध्ये डिफरन्स चेक करायचा आहे. जसं की मी हा क्लास घेतला 20 to 24, त्याची अप्पर लिमिट 24 आणि नेक्स्ट क्लासची लोअर लिमिट 25, यांच्यामध्ये डिफरन्स जो आहे तो डिफरन्स कॅल्क्युलेट करायचा आहे. त्याला 2 ने डिवाइड करायचं आहे आणि मिळणारे जे आन्सर असणार आहे ते प्रत्येक क्लासच्या लोअर लिमिटमध्ये ऍड करायचं, सॉरी लोअर लिमिट मधनं सबट्रॅक्ट करायचंय आणि प्रत्येक क्लासच्या अप्पर लिमिट मध्ये तो डिफरन्स ऍड करायचा, जे कॅल्क्युलेशन येणार आहे ते. ओके. आणि दुसरी एक गोष्ट, फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काढते वेळेस गिवन क्लासेस जे आहेत त्याच्या अगोदरचा एक क्लास घ्यावा लागतो आणि शेवटचा जो क्लास आहे त्याच्या नंतरचा एक क्लास घ्यावा लागतो, आणि ह्या दोन्ही क्लासेसची फ्रिक्वेन्सी 0 घ्यायची आपल्याला. जसं तुम्ही पाहू शकता गिवन फर्स्ट क्लास आहे 20 to 24, मग त्याच्या अगोदरचा क्लास मी घेतलेला आहे 15 to 19, ज्याची फ्रिक्वेन्सी तुम्ही पाहू शकता 0 घेतली आहे. आणि क्वेश्चन मध्ये गिवन क्लास जो आहे त्याच्यामध्ये शेवटचा गिवन क्लास आहे तो 45 to 49 आहे, जो इथे दिसत असेल तुम्हाला. त्याच्यानंतर त्याच्या नंतरचा क्लास घ्यायचा आपल्याला 50 to 54 येईल आणि त्याची फ्रिक्वेन्सी देखील 0 घ्यायची. म्हणजे जे काही क्लासेस दिले असतील फर्स्ट क्लासेसच्या अगोदरचा क्लास घ्यायचा, शेवटच्या क्लासेसच्या नंतरचा क्लास घ्यायचा, असे 2 एक्स्ट्रा क्लासेस आपल्याला आन्सरच्या टेबलमध्ये घेऊन त्यांची फ्रिक्वेन्सी 0 अशी घ्यायची. ओके, आपण बोलत होतो कंटिन्युअस क्लासेस बद्दल, मग नंतर मी यांचे कंटिन्यू क्लासेस केले. किंवा सिम्पली काय करायचंय, जर 1चा डिफरन्स गॅप असेल तर कंटिन्युअस क्लासेस करते वेळेस प्रत्येक क्लासची लोअर लिमिट घ्यायची आणि त्याच्यामधून 0.5 मायनस करायचा, ती असेल त्या क्लासची लोअर लिमिट फॉर द कंटिन्युअस क्लासेस, आणि त्याच गिवन क्लासेसची जी काही अप्पर लिमिट असेल त्याच्यामध्ये 0.5 ऍड करायचा आहे. मग नंतर काय करायचं आहे, हा 0.5 नेक्स्ट क्लास लिहितो, हाच म्हणजे पहिल्या क्लासची जी अप्पर लिमिट आहे नेक्स्ट क्लासची लोअर लिमिट बनवायची, आणि नॉन कंटिन्युअस क्लासेसची जी त्याच नॉन कंटिन्युअस क्लासेसची जी अप्पर लिमिट आहे त्याच्यामध्ये 0.5 ऍड करायचा, म्हणजे 0.5 ऍड करायचा, आणि अशा प्रकारे हे चालू द्यायचं शेवटपर्यंत. ठीक आहे. ह्या काही गोष्टी आपल्याला समजून घ्याव्या लागतील फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काढते वेळेस. त्याच्यानंतर प्रत्येक क्लासचा म्हणजे कंटिन्युअस क्लासेस आपण तयार केलेले आहेत त्या प्रत्येक कंटिन्युअस क्लासेसची क्लास मार्क आपल्याला लिहावा लागतो, जो मी इथे ऑलरेडी लिहिलेला आहे. ओके, क्लास मार्क काढण्याची ट्रिक पण सोपी आहे. कोणत्याही पहिल्या क्लासचा जे की कंटिन्युअस असतील त्याचा क्लास मार्क काढायचा. क्लास मार्क काढण्याचं सूत्र आहे त्या क्लासची लोअर लिमिट प्लस अप्पर लिमिट डिवायडेड बाय 2. मग इथे त्या केसमध्ये 19.5 प्लस 14.5 हे 34 येतं, आणि डिवायडेड बाय 2 केलं तर 17 येतं. त्याच्यानंतर नेक्स्ट क्लास मार्क लिहिते वेळेस कॅल्क्युलेशनची गरजच नाही, कारण आता कंटिन्युअस क्लासेसमध्ये जी क्लासची विड्थ आहे किंवा हाईट ऑफ द क्लास आहे किंवा क्लासचा इंटरवल जो आहे तो फायचा आहे. मग प्रत्येक क्लास मार्क मध्ये तो क्लास इंटरवल ऍड करत चालायचा, विड्थ ऑफ द क्लास ऍड करत चालायचे. मी 5 ऍड करत गेलो शेवटपर्यंत. त्याच्यानंतर चौथ्या कॉलम मध्ये नंबर ऑफ ब्लड डोनर, जी की फ्रिक्वेन्सी आहे FI आहे आपल्यासाठी. पहिल्या क्लासची जो एक्स्ट्रा घेतला आपण त्याची फ्रिक्वेन्सी 0, नंतर गिवन क्लासेसची फ्रिक्वेन्सी ऍज इट इज घेतली मी, आणि शेवटचा जो क्लास एक्स्ट्रा घेतलाय त्याची फ्रिक्वेन्सी देखील 0 घेतली. तर अशा प्रकारे आन्सरचा टेबल तयार करायचा. आता मी काय करणार आहे, इथे पहिली मेथड माझी असणार आहे फ्रिक्वेन्सी पॉलिगॉनच आपल्याला काढायचा, राईट.
वी हॅव टू ड्रॉ फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. तर अशा वेळेस तुम्ही फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन डिरेक्टली काढते वेळेस तुम्ही क्लास मार्क न घेता डिरेक्टली असे क्लासेस लिहू शकता. मी या ठिकाणी क्लासेस लिहिले आहेत, बरोबर. हे क्लासेस लिहिले आहेत. अगोदर मी काय करतो, ते स्केल घेऊन टाकतो. स्केल ऑन एक्स ऍक्सिस. ओके, सो एक्स ऍक्सिस वर स्केल काय घेतलं आपण, सपोज हे 1 सेंटीमीटर डिस्टन्स आहे. ओके, 1 सेंटीमीटर इक्वल्स टू, बघा याच्यामध्ये डिफरन्स फायचा आहे, क्लास विड्थ आहे फायची. सो आपल्याला फाय लिहायचंय आणि पाहायचं की डेटा कशाचा आहे. डेटा आहे एज ऑफ डोनरचा, जो इयर्स मध्ये आहे. तर इथे आपल्याला त्याचं युनिट इयर्स लिहायचे. ओके, एक्स ऍक्सिस वर. आणि ऑन वाय ऍक्सिस, ओके, वाय ऍक्सिस वर सुद्धा आपण 1 सेंटीमीटर डिस्टन्सला काहीतरी कन्सिडर करणार. पहा, सपोज हे 1 सेंटीमीटर डिस्टन्स आहे. मी ॲक्युरेट लिहिलेलं नाहीये, माझ्याकडे तो ग्राफ अवेलेबल नाही. तुमच्याकडे ॲक्युरेट ग्राफ असतो. इथे 0 to 5 मध्ये, म्हणजे 1 सेंटीमीटर मध्ये 5 युनिट्स घेतले. आता हे युनिट काय आहे हो, तुम्हाला इथे सापडेल फ्रिक्वेन्सी मध्ये, नंबर ऑफ ब्लड डोनर्स. सो 1 सेंटीमीटर इज इक्वल टू, मी इथे 5 ब्लड डोनर्स घेतलेत. सो 5 ब्लड डोनर्स असं लिहायचं आपल्याला. ठीक आहे, हा झाला स्केल. त्याच्यानंतर आपला क्लास पहा, आपल्याकडे स्टार्टिंग पासून क्लासेस नाही आहेत. आपल्याकडे डेटा जो आहे, म्हणजे जो आपण युटिलाइज करणार आहोत, तो 15 to 19 पासून आहे. म्हणजे 0 पासून त्याच्या मधले जे काही क्लासेस 4-5 राहिलेले ते अवेलेबल नाही आहेत. मग त्याकरिता 4-5 सेंटीमीटर डिस्टन्स सोडून द्यावं लागेल. मग त्याच्यासाठी स्टॅटिस्टिक मध्ये स्पेशली हिस्टोग्राम असेल, किंवा फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन असेल, किंवा कर्व पॉलिगॉन असेल, त्यासाठी आपण क्रिंक मार्कचा यूज करत असतो. तर क्रिंक मार्क काय सांगत असतो, अशा प्रकारचा असतो क्रिंक मार्क, झिगझॅग लाईन सारखा दिसतो. तो काय सांगतो की 0 पासून फर्स्ट गिवन क्लास जो आहे तोपर्यंत, तिथपर्यंत आमच्याकडे डेटा अवेलेबल नाहीये. मग हा जो ग्राफ वरचा स्पेस आहे, तो व्यवस्थित युटिलाइज करण्यासाठी आपण या क्रिंक मार्कचा यूज करतो. मी इथे एक्स ऍक्सिस वर घेतलेला आहे. गरज पडली तर तुम्ही वाय ऍक्सिस वर सुद्धा घेऊ शकता, पण या क्वेश्चन मध्ये त्याची गरज मला नाही वाटली, त्याच्यामुळे मी वाय ऍक्सिस वर घेतलेला नाहीये. जेव्हा गरज असेल तेव्हा तुम्ही तो घेऊ शकता. फॉर एक्झाम्पल, आपल्याकडे हे जे काही ब्लड डोनर्स आहेत, ओके, हे असे दिलेले 15-12 लोवेस्ट आहे. तर जास्त काही स्पेस वाया जाणार नाही. आता खूपच 1000 वगैरे असे काही असतील, 100-105 पासून स्टार्टिंग होत असेल, त्याच्या पुढचे क्लासेस, त्याच्या पुढचे ब्लड डोनर्स असतील, किंवा त्यांचे रेकॉर्ड्स असतील, तर तुम्ही या सिच्युएशन मध्ये वाय ऍक्सिस वर सुद्धा क्रिंक मार्क घेऊ शकता, नो प्रॉब्लेम. ठीक आहे. तर फर्स्ट मेथड माझी जी आहे, फर्स्ट मेथड ऑफ ड्रॉविंग फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन, तर मी काय केलेलं आहे की इथे क्लास मार्क न घेता डिरेक्टली क्लासेस घेतलेले आहेत. ओके, सो क्लासेस मी लिहून टाकलेले इथे, बरोबर आहे. तुम्ही आयदर इथे क्लासेस लिहू शकता किंवा क्लास मार्क घेऊ शकता. मला डिरेक्टली पॉलिगॉन फाइंड ड्रॉ करायचा आहे, मला काही हिस्टोग्राम इथे काढायचा नाही फर्स्ट मेथड मध्ये. तर नेक्स्ट मेथड मध्ये तेही करूया आपण. तर आपल्याला काय करायचं आता, ज्या खुणा आपण करून घेणार आहोत फ्रिक्वेन्सीच्या, म्हणजे या केसमध्ये नंबर ऑफ ब्लड डोनरच्या, तर त्या खुणा किंवा ते मार्क्स असणार आहेत, जिथे आपण पॉइंट प्लॉट करणार आहोत फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काढण्यासाठी. तर ते क्लासेस वर न घेता क्लास मार्क वर घ्यायचे. आता आपण तर खाली क्लासेस लिहिलेत, मग क्लास मार्क मिळणार कसा. तर पहिला क्लास जो 14.5 to 19.5 आहे, त्याचा क्लास मार्क म्हणजे एक्झॅक्ट सेंटरचा पॉइंट असतो हा. ओके, हा क्लास मार्क आहे, खाली मेन्शन करण्याची गरज नाही. ओके, आणि त्याची फ्रिक्वेन्सी 0 आहे. ओके, नेक्स्ट क्लास जो आहे 19.5 to 24.5, याची फ्रिक्वेन्सी आहे 38. तर मी हा क्लास कन्सिडर करणार, आणि हा सेंटर पॉइंट आहे इथे. 38 कुठे इथे पाहणार, तरी 35, 34 इथे 40 आहे, तर या ठिकाणी कुठेतरी येणार आहे आपला, या ठिकाणी. ओके, हे क्लासच्या हे जे दोन बारीक पॉइंट मी केलेले आहेत, ते आपल्या क्लासची अप्पर आणि लोअर लिमिट आहे, आणि त्याच्या एकदम सेंटरला, म्हणजे या ठिकाणून जर वर गेला तसं, ओके, तर हा पॉइंट आपल्याला मिळणार आहे या ठिकाणी. ठीक आहे. तर हा असेल माझा सेकंड क्लासच्या फ्रिक्वेन्सी साठीचा प्लॉट केलेला पॉइंट, जो 40 पेक्षा थोडा लेस आहे. तर 38 कन्सिडर करतो मी याला. ओके. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट क्लास जो आहे त्याची फ्रिक्वेन्सी 46 आहे. तर इथं 45 घेतलं, इथं 50 घेतो लगेच मी. याच्यावरती एक लाईन, तर इथे कुठेतरी येणार आहे असा. आणि नेक्स्ट क्लास आपला हा आहे. तर या क्लासची अपर आणि लोअर लिमिट आणि मधला पॉइंट जो असतो, तो असतो
क्लास मार्क ऑफ दॅट पर्टिक्युलर क्लास तो इथे येईल. ओके, तर तुम्हाला अशा प्रकारे पॉइंट लिहून इथे थोडंसं गोल करायचं म्हणजे समजेल. नेक्स्ट क्लास जो आहे त्याची फ्रिक्वेन्सी 35 आहे, ते एक्झॅक्टली इथे येईल या लेवलला. आणि क्लास कोणता आहे 29 to 34.5 आणि त्याच्या मधला पॉइंट. तर हा अप्रॉक्सिमेटली माझा इथे येईल, तुमचा ॲक्युरेट येणार आहे, हे विसरू नका. नेक्स्ट क्लासची फ्रिक्वेन्सी आहे मित्रांनो 24. ओके, नेक्स्ट क्लासची फ्रिक्वेन्सी 24, तर 24 या क्लासची फ्रिक्वेन्सी आहे. तर अप्पर लोअर लिमिट त्याच्यामधला पॉईंट म्हणजे क्लास मार्क असतो. इथे आपल्याला शोधायचा आहे 24. इथे 28, 25, तर 24 या ठिकाणी कुठेतरी येणार आहे. ओके, या ठिकाणी. देन नेक्स्ट क्लासचा आहे क्लास फ्रिक्वेन्सी आहे नेक्स्ट क्लासची 15. क्लास आहे 39.5 टू 39.5 टू 44.5. तर इथे क्लास मार्क येईल आणि याच्यावर बरोबर जी रेष असेल तिथे आपला पॉईंट द्यायचा फ्रिक्वेन्सीच्या इक्वल जो 15 आहे, म्हणजे तो या ठिकाणी कुठेतरी येईल अशा प्रकारे. त्याच्यानंतर 12 आहे, हे 10. इथे 12 घेतो मी या ठिकाणी कुठेतरी, आणि बरोबर अप्पर आणि लोअर लिमिटच्या सेंटरला आपल्याला घ्यायचं याला. ओके, ना इथे घ्यायचंय ना इथे घ्यायचंय, त्या दोघांच्या सेंटरला असतो क्लास मार्क. कारण क्लास मार्क म्हणजेच काय, क्लास इंटरवलचा सेंट्रल पॉइंट. आणि लास्ट आपला क्लास आहे ज्याची फ्रिक्वेन्सी 0 आहे, 49.5 टू 54.5 ज्याची फ्रिक्वेन्सी 0 आहे. तर अप्पर आणि लोअर क्लासच्या मधला हा. तर अशा प्रकारे आपण काय केलेलं, मार्किंग करून घेतलेली आहे. आणि फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काय असतो मग, की या पॉइंट्सला तुम्हाला जॉईन करून घ्यायचं आहे. तर जॉईन करण्यासाठी मी कलर रेड यूज करतो. तर पहिल्या क्लासचा क्लास मार्क हा आहे जिथे आपण खून केलेली आहे. तिथून नेक्स्ट क्लासचा जो क्लास मार्क आहे किंवा आपण खून करून घेतले त्याला स्ट्रेट जॉईन करून घ्यायचं युजिंग स्केल. त्याच्यानंतर नेक्स्ट क्लासचा क्लास मार्क असा जॉईन करायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्या नेक्स्ट क्लासचा क्लास मार्क, पुन्हा त्याच्या नेक्स्ट क्लासचा क्लास मार्क. अशा प्रकारे जिथे फ्रिक्वेन्सी आपली 0 आलेली आहे तिथपर्यंत अशा प्रकारे आपल्याला हे जॉईन करून घ्यायचे. तर हा आहे आपला फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. ओके, इथे तुम्ही या ठिकाणी हे जे पॉइंट्स आहेत त्या पॉइंटचे कॉर्डिनेट्स लिहू शकता, बट इट इज नॉट कंपल्सरी. ओके, कंपल्सरी नाही, लिहिलं तर चांगली गोष्ट आहे, नाही लिहिलं तर तुमचे मार्क्स वगैरे काही कटणार नाहीत. ओके, कारण आपल्या बुकमध्ये असे बरेच फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन आहेत जिथे कॉर्डिनेट्स दिलेले नाहीये. तर वेळ वाया घालण्यापेक्षा किंवा चुकविण्यापेक्षा नाही लिहिलेले कधीही परवडतील. कारण आपल्या पुस्तकात तसं आहे, सो आपण ऑब्जेक्शन घेऊ शकतो जर कोणी मार्क काढले तर. ऑलराईट, अशा प्रकारे फ्रिक्वेन्सी पॉलिगॉनची फर्स्ट मेथड आहे ज्याच्यामध्ये मी हिस्टोग्राम काढलेलाच नाहीये आणि बेस लाईनवर म्हणजेच एक्स ऍक्सिसवर मी क्लास मार्क न लिहिता क्लासेस घेतलेले आहेत आणि त्यांच्या मधला जो पॉइंट आहे त्यालाच क्लास मार्क कन्सिडर करून अशा प्रकारे फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काढलेला आहे. ही आहे फर्स्ट मेथड. आता सेकंड मेथड. आता एक प्रश्न लक्षात घ्या तुम्ही, इथे इथे प्रश्नामध्ये काय सांगितलंय की ड्रॉ अ फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. इथे हिस्टोग्रामचा मेन्शन केलेलं नाही, हिस्टोग्रामला मेन्शन केलेलं नाहीये. जर इथे हिस्टोग्रामला मेन्शन केलं असतं तर आपला कंपल्सरी अगोदर हिस्टोग्राम काढावा लागला असता आणि त्याच्यानंतर फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. पण ज्या वेळेस हिस्टोग्राम मेन्शनच नसतो त्यावेळेस आपल्याकडे चॉईस असते. आपण आयदर फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन डिरेक्टली काढू शकतो, और अगोदर हिस्टोग्राम काढून नंतर फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काढू शकतो ज्यावेळेस तो मेन्शन नसेल त्यावेळेस. पण हिस्टोग्राम ज्यावेळेस मेन्शन असतो किंवा एकाच ग्राफवरती तुम्हाला हिस्टोग्राम पण काढायचा आहे आणि फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन पण काढायचा आहे, तर त्या सिच्युएशन मध्ये तुम्हाला तसंच करावं लागेल. म्हणजे तुम्ही डिरेक्टली जर त्यावेळेस फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काढला तर मे बी जे मार्क्स तुम्हाला हिस्टोग्रामसाठी रिझर्व आहे त्या क्वेश्चन मध्ये ते मिळणार नाहीये. तर इथे ती केस नाहीये. इथे चॉईस आहे मला की मी डिरेक्टली फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काढू शकतो किंवा मग अगोदर हिस्टोग्राम काढून नंतर फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काढू शकतो. तर ही फर्स्ट मेथड. आता सेकंड मेथड मध्ये मी नेक्स्ट पेजवर हे सगळं तयार केलेलं आहे. तर नंतर मी काय करणार, इथे जे मी क्लासेस घेतलेत ना या ठिकाणी, कंटिन्युअस क्लासेस जे घेतलेले आहेत, तुम्ही वाटलंच तर हा डेटा लिहू शकता काय आहे. तर हे एक्स ऍक्सिस वर आपण घेतलेले आहेत एज ऑफ डोनर्स इन इयर्स, आणि या ठिकाणी तुम्ही मेन्शन करू शकता दे आर द नंबर ऑफ डोनर्स. ओके, नेक्स्ट ठिकाणी मी ते क्लासेस घेणारच नाही, मी डिरेक्टली क्लास मार्क घेणार आहे. तर तसंही करू शकता तुम्ही. ओके, चला बघूया कसं काढता येईल या ठिकाणी. तर मी थोडा व्हिडिओ पॉज करतो आणि नंतर हे डेटा लिहून टाकतो किंवा मग कॉपी पेस्ट करतो इकडचाच. ठीक आहे.
आता मी सेकंड मेथडने इथे फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काढणार आहे, मेथड 2. तर या ठिकाणी मी एक्स ऍक्सिसवर क्लासेस न घेता डिरेक्टली क्लास मार्क्स घेणार आहे. ठीक आहे. तर हे ज्या खुणा दिसत आहेत तुम्हाला, जिथे मी यांना क्लास मार्क करा, कन्सिडर करा. म्हणजे क्लास लिहिण्याची गरज नाही, तुम्ही डिरेक्टली क्लास मार्क घेऊ शकता. ओके, तुम्ही क्लास मार्क आणि क्लासेस दोन्ही घेऊ शकता, पण ते थोडं कन्फ्युजिंग होतं, लिहायला थोडं अवघड जातं, स्पेस कमी असतो. तर आयदर तुम्ही क्लास मार्क्स लिहित जा किंवा क्लासेस लिहित जा. फक्त क्लासेस लिहिल्याच्या नंतर मिडल पॉईंट म्हणजे क्लास मार्क असतो, हे लक्षात ठेवायचं. किंवा डिरेक्टली क्लास मार्क जर घेतला तर तोच मिडल पॉईंट आहे क्लासेसचा, आणि क्लास आपण लिहिले नाहीत असा त्याचा अर्थ होईल. तर या सेकंड मेथड मध्ये मी क्लास मार्क्स घेणार आहे. तर पहिला क्लास मार्क आपला 17 आहे, सेकंड आहे 22, थर्ड आहे 27, देन 32, 37, 42, 47 आणि 52 आणि 57. काही किती पण घेऊ शकता तुम्ही, पण ऍटलिस्ट आपल्याला जेवढे गरजेचे आहेत तेवढे तरी घ्यावेच लागतील. अगेन इथे क्रिंक मार्कचा यूज केलेला आहे, कारण 0 to 17 पर्यंत माझ्याकडे डेटा उपलब्ध नाहीये, त्याच्यामुळे मी स्पेस युटिलाइज करतोय ग्राफचा, त्यासाठी क्रिंक मार्क घेतलेला आहे. नेक्स्ट, आता मला मिडल पॉईंट शोधण्याची गरज नाही, कारण ऑलरेडी मी मिडल पॉईंट्स घेतलेले आहेत क्लासेसचे, आणि ते म्हणजेच क्लास मार्क्स असतात. राईट. स्केल जसं तिथे होतं तसंच घेतलेलं आहे. आता डिरेक्टली मला काय करायचंय, हे जे काही फ्रिक्वेन्सी आहे तिथे खुणा करायच्यात. तर 17 क्लास मार्क असलेल्या क्लासची फ्रिक्वेन्सी 0 आहे, त्याच्यामुळे मी एक्स ऍक्सिस वरच पॉईंट लिहिलेला आहे. नेक्स्ट क्लासचा आहे 38. तर हे क्लास मार्कच्या बरोबर घ्यायचे आता. ओके, क्लास मार्कच्या एक्झॅक्टली बरोबर, म्हणजे हे इथे घ्यायचे, आणि फ्रिक्वेन्सी आहे त्याची 38. तर ही 38 फ्रिक्वेन्सी या ठिकाणी येणार आहे. ओके. देन नेक्स्ट फ्रिक्वेन्सी 46 आहे. नेक्स्ट क्लासची, आता ते क्लास नाहीत आपल्याकडे, क्लास मार्क घेतोय आपण. तर ही ती खूण आहे 46 साठी. तर 46 या ठिकाणी कुठेतरी येईल. ओके. देन नेक्स्ट क्लास मार्क वाल्या क्लासची फ्रिक्वेन्सी आहे 35. तर 35 याच्या बरोबरीला घ्यायचे क्लास मार्कच्या. 35 या ठिकाणी येतोय. ओके. एक्झॅक्टली मी क्लास मार्कच्या वर घेतोय, आता क्लासेस नाही आहेत खाली, हे लक्षात घ्या तुम्ही, हेच मला तुम्हाला सांगायचंय. देन 24 या ठिकाणी येईल, आणि नेक्स्ट क्लास मार्क आहे आपला 37. राईट. 37 ची फ्रिक्वेन्सी 24 आहे, तर या ठिकाणी कुठेतरी. नेक्स्ट क्लास मार्क 42 आहे, 42 चा 15 आहे फ्रिक्वेन्सी, सो 15 एक्झॅक्टली या ठिकाणी. ऑलराईट. देन नेक्स्ट क्लास आहे आपला 72, ज्याची फ्रिक्वेन्सी 12 आहे, तर हे 10 आणि इथे 12 कुठेतरी येईल. आणि नेक्स्ट क्लास आहे आपला 47, म्हणजेच या ठिकाणी कुठेतरी एक्झॅक्टली येणार आहे ते. देन नेक्स्ट क्लास 52 आहे, ज्याची फ्रिक्वेन्सी 0 आहे. तर अशा प्रकारे मी इथे 0 फ्रिक्वेन्सी म्हणजे एक्स ऍक्सिस वर मार्क करून घेतलेला आहे. नेक्स्ट स्टेप आहे आपली, डिरेक्टली यांना आता जॉईन करून घ्यायचंय. फर्स्ट क्लास मार्क आणि नेक्स्ट क्लासचा क्लास मार्क, अशा प्रकारे. फर्स्ट क्लास मार्क, नेक्स्ट क्लासचा क्लास मार्क, त्याची फ्रिक्वेन्सी, म्हणजेच हे जे काही आपण सिरियली सिक्वेन्शियली जे काही ते पॉइंट्स प्लॉट केले, त्यांना आपण स्केलच्या साह्याने जॉईन करून घेणार आहोत. अशा प्रकारे. राईट. तर हा फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन मी काढलेला आहे, आणि इथे मी क्लासेस न घेता क्लास मार्क घेतलेत. फक्त क्लास मार्क घेतले तर ते जे पॉइंट्स आहेत ते क्लास मार्कच्या एक्झॅक्ट त्या क्लास मार्कवर आले पाहिजे, आणि क्लासेस घेतले तर ते पॉइंट्स क्लासच्या, म्हणजे क्लासची अप्पर लिमिट लोअर लिमिटच्या सेंटरला आली पाहिजे. एवढीच गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची. अगेन ऑप्शनल गोष्ट, इथे जर तुम्हाला कोऑर्डिनेट्स लिहायचे असतील तर लिहू शकता, नसतील लिहायचे तुम्ही याला स्किप करू शकता, नो प्रॉब्लेम. ठीक आहे. फक्त जिथे पॉईंट दिला ते थोडंसं असं सर्कल करत जा, म्हणजे ते आयडेंटिफाय व्हायला मदत होईल. तर अशा प्रकारे ड्रॉइंग फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन विदाउट राइटिंग क्लासेस और डायरेक्टली राइटिंग क्लास मार्क्स ऑफ द कंटिन्युअस क्लासेस, सेकंड मेथड. ओके, नाउ थर्ड मेथड. थर्ड मेथड मध्ये आपण काय करणार आहोत, अगोदर हिस्टोग्राम काढणार आहोत आणि नंतर फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काढणार आहोत. या प्रकारच्या क्वेश्चन मध्ये तसं तुम्ही करू शकता, कारण इथे हिस्टोग्राम मेन्शन नाहीये,
तर हिस्टोग्राम काढायचा की नाही काढायचा हे आपलं डिसिजन आहे. इथे तुम्ही हिस्टोग्राम काढू शकता, नाही काढलं तरी चालेल, पण ज्या ठिकाणी फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन आणि हिस्टोग्राम दोन्ही पण काढायचे त्यावेळेस तुम्हाला थर्ड मेथड प्रमाणेच ते सॉल्व्ह करावं लागेल. बोलूया नेक्स्ट क्वेश्चन कडे. राईट. ओके, तर ही आहे आपली थर्ड मेथड. आणि थर्ड मेथड मध्ये आपण हिस्टोग्राम अगोदर काढणार आहोत आणि नंतर फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काढणार आहोत. तर इथे कुठेही मेन्शन नाहीये क्वेश्चन मध्ये की हिस्टोग्राम काढा म्हणून, तरी सुद्धा आपण अगोदर हिस्टोग्राम काढून नंतर फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काढू शकतो. ऑप्शनल गोष्ट आहे, आपली चॉईस आहे. तर मी तुम्हाला सजेस्ट करेल, वेळ थोडा जास्त लागेल, परंतु अगोदर जर तुम्ही हिस्टोग्राम काढला नंतर फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काढला तर ते बेनिफिशियल राहील, चुकण्याची शक्यता कमी राहील त्या ठिकाणी. तर चला मग, डेटा मी तशाच प्रकारे कन्वर्ट केलेला आहे. तिन्ही प्रकारच्या तिन्ही मेथड मध्ये आपल्याला आन्सरचा टेबल अशा प्रकारे तयार करायचा आहे. पाचवा जो कॉलम आहे तिथे तुम्ही कोऑर्डिनेट्स ऑफ प्लॉटिंग पॉइंट्स लिहू शकता, पण ते लॉजिकल नाहीये. नंतर तुम्हाला कधी सांगेल मी कशामुळे नाहीये, तर ते काही कंपल्सरी पण नसणार आहे. ज्यावेळेस क्लासेस कंटिन्युअस गिवन असतील त्यावेळेस एक कॉलम ऑटोमॅटिक कमी होईल. तर या केसमध्ये चार कॉलम आपण घेतोय, ऍटलिस्ट चार कॉलम पाहिजे, पाचवा ऑप्शनल असणार आहे. ठीक आहे. तर आता तिसऱ्या मेथडमध्ये जिथे मी अगोदर हिस्टोग्राम काढणार आहे, नंतर सेंटर पॉईंट ॲज अ क्लास मार्क कन्सिडर करून फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काढणार आहे, तर मला खाली क्लासेस लिहावे लागतील कारण आता फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काढतोय मी, बरोबर. चला मग फ्रिक्वेन्सी प्रमाणे आपण बिल्डिंग्स काढूया. जसं की पहिला जो क्लास आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे तो डेटामध्ये नव्हताच आपल्या क्वेश्चनच्या, तर इथे काही बिल्डिंग वर जाणार नाही. नेक्स्ट क्लास आपला 19.5 to 24.5 आहे. तर 38 एवढी फ्रिक्वेन्सी आहे त्याची. 38 कुठे असेल, या ठिकाणी कुठेतरी. तर अशी बिल्डिंग मी तयार करेल. 38 या ठिकाणी कुठेतरी येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्लासची फ्रिक्वेन्सी आहे 46. तर 46 या ठिकाणी येईल कुठेतरी. ओके. देन नेक्स्ट क्लासची फ्रिक्वेन्सी 35 आहे, तर 35 एक्झॅक्ट या ठिकाणी येणार आहे. नेक्स्ट क्लासची फ्रिक्वेन्सी 24 आहे, तर 24 25च्या थोडंसं खाली, लाईक या ठिकाणी. नेक्स्ट क्लासची फ्रिक्वेन्सी 15 आहे, तर 15 एक्झॅक्टली या ठिकाणी येईल. आणि नेक्स्ट क्लासची फ्रिक्वेन्सी 12 आहे, तर 12 मी इथे घेतो. माझ्यासाठी थोडंसं कन्फ्युजिंग आहे, पण तुमच्याकडे जो काही ग्राफ पेज असणार आहे त्याच्यावरती एक्झॅक्ट लाईन्स असतात, तर त्या लाईन्स तुम्हाला युटिलाइज करायचे आहेत. लास्टचा जो क्लास आहे आपला हा, तर याची फ्रिक्वेन्सी 0 आहे, तर इथे इथे बिल्डिंग वगैरे काही बनणार नाही. त्याच्यानंतर मला काय करायचंय, मार्किंग करायची सेंट्रल पॉईंट, जे प्रत्येक क्लासचा जो सेंटर पॉईंट आहे त्याची मार्किंग करायची, नंतर ते जॉईन करून घ्यायचे. तर पहिला जो क्लास आहे ज्याची फ्रिक्वेन्सी 0 आहे त्या क्लासचा क्लास मार्क हा असणार आहे. ओके, अप्पर लिमिट, लोअर लिमिट त्या क्लासची. ओके, ही लोअर लिमिट, ही अप्पर लिमिट, आणि त्याच्यामध्ये असेल क्लास मार्क. ठीक आहे, ते मी ते खून करून घेतली. नंतर नेक्स्ट क्लास जो आहे ही त्याची अप्पर लिमिट आहे, ही त्याची लोअर लिमिट आहे, आणि या ठिकाणी क्लास मार्क येणार आहे, तर तिथे मी मार्किंग करून घेतो बरोबर या ठिकाणी. जिथे टॉप पॉइंट आहे आपल्या बिल्डिंगचा किंवा त्या बारचा, त्याचा एकदम सेंटर पॉइंट म्हणजेच त्या क्लासचा क्लास मार्क असतो. तर ते वेगळं लिहिण्याची काही गरज नाही, तुम्ही असं अशा प्रकारे खुणा करून घेऊ शकता. अँड लास्टली, शेवटचा जो क्लास आपण एक्स्ट्रा घेतलाय ज्याची फ्रिक्वेन्सी 0 आहे, तो एकदम एक्स ऍक्सिस वर पॉइंट येईल. आता हे एक्स्ट्रा क्लासेस का घ्यायचे, तर त्याचं कारण काय की फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन हा स्टार्ट होतो, म्हणजे त्याची त्याची ओरिजिन असतो एक्स ऍक्सिस, आणि त्याचं टर्मिनेशन सुद्धा एक्स ऍक्सिस वरच होत असतं. त्याच्यामुळे फर्स्ट आणि लास्ट जे क्लासेस आहेत त्याची फ्रिक्वेन्सी 0 असावी लागते. जर डेटामध्ये असे क्लासेस नसतील ज्याची फ्रिक्वेन्सी फर्स्ट आणि लास्ट क्लास फ्रिक्वेन्सी 0 नसेल, तर ते तशा प्रकारे एक्स्ट्रा क्लासेस आपल्याला घ्यावे लागतात.
क्वेश्चन मध्ये जर असा फर्स्ट क्लास आहे म्हणजे पहिला क्लास असा आहे की ज्याची फ्रिक्वेन्सी 0 आहे, तर मग त्याच्या अगोदरचा क्लास घेण्याची गरज नाही, कारण त्याची स्टार्टिंग एक्स ऍक्सिस वरून होणार आहे. जर दिलेले नसतील तर एक्स्ट्रा वाढवायचे आपल्याला. नेक्स्ट आपण काय करणार आहोत, ह्याला जॉईन करून घेणार आहोत अशा प्रकारे. हा क्लास मार्क आणि हा क्लास मार्क, देन हा क्लास मार्क आणि हा क्लास मार्क, अशा प्रकारे. ठीक आहे. तर जर ज्यावेळेस तुम्ही एकाच ग्राफ पेज वरती दोन्हीही काढणार आहोत, फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन आणि फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन अँड देन हिस्टोग्राम, तर त्यावेळेस तुम्ही असं मेन्शन करा की हा आहे आपला हिस्टोग्राम. ओके. आणि हा आहे पॉलिगॉन. हा हिस्टोग्राम किंवा त्याला हिस्टोग्राफ देखील म्हणतात, आणि हा आहे आपला फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. ओके. तर तुमच्या बुकमध्ये नाहीये अशी एक इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगणार आहे मी. आणखी एक क्लास आहे मित्रांनो, सॉरी, आणखी एक पॉलिगॉन आहे, त्याला आपण कर पॉलिगॉन म्हणतो. लास्ट सिलेबस मध्ये तो होता. तर तो कसा काढायचा, त्यासाठी मी काय करतो इथे, हा कलर यूज करतो येलो. तो फ्री हँडने काढायचा असतो अशा प्रकारे. आता माझा इथे एक्झॅक्ट येणार नाही. अशा प्रकारे हा फ्री हँड जो पॉलिगॉन असतो त्याला कर पॉलिगॉन म्हणतो. आणि फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन जो असतो तो स्ट्रेट लाईनने जॉईन होत असतो, पण तो तुम्हाला नाहीये, त्याच्यामुळे आपण याला कन्सिडर करणार नाही आहोत. सो इट इज डिलेटेड. ओके. सो अशा प्रकारे आपण तिन्ही मेथडनं गिवन फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काढू शकतो. परत एकदा पहा, या ठिकाणी मी फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काढलाय विदाउट ड्रॉइंग हिस्टोग्राम. ज्या ठिकाणी मी काय केलेले, क्लासेस घेतलेले आहेत एक्स ऍक्सिस वर. ओके. क्लास मार्क न घेता क्लासेस घेतलेले आहेत, आणि प्रत्येक क्लासचा जो काही मिड पॉइंट आहे तो त्या क्लासचा क्लास मार्क असतो. मग अशा प्रकारे मी क्लास मार्कला जॉईन करून घेतलेले आहे, आणि हे प्रत्येक पॉइंट जो आहे तो खालच्या क्लासचा मिड पॉइंट आहे, म्हणजे सेंटर पॉइंट आहे. दुसऱ्या वेळेस काय केलं मी, अशाच प्रकारचा विदाउट ड्रॉइंग हिस्टोग्राम पॉलिगॉन काढलेला आहे, पण यावेळेस मी क्लास नाही घेता डायरेक्टली क्लास मार्क घेतलेत. मग क्लास मार्क जर घेतलं तर सेंटर पॉइंट घ्यायचा नाही. ओके, कारण ऑलरेडी आपण सेंटर पॉइंट म्हणजेच क्लास मार्क घेतलेले, तर असा काढू शकतो. आणि तिसरा जो आहे, तर हा अगोदर हिस्टोग्राम काढला आणि नंतर त्याच्यावर फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काढला. भलेही क्वेश्चन असा जरी असेल, म्हणजे जरी क्वेश्चन मध्ये हिस्टोग्राम मेन्शन नसेल, तरी तुम्ही हिस्टोग्राम काढून पॉलिगॉन काढू शकता, त्याला तुम्हाला 100% मार्क्स मिळतील. पण जर क्वेश्चन असा असेल की ड्रॉ अ हिस्टोग्राम अँड देन ड्रॉ अ फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन ऑन द सेम ग्राफ, तर त्यावेळेस तुम्हाला अशा प्रकारच्या डायग्रामला पूर्ण मार्क्स मिळणार नाहीत, कारण ते हिस्टोग्राम दिसत नाहीये. ऑलराईट. तर त्या केसमध्ये, त्या तशा प्रकारच्या क्वेश्चन मध्ये हिस्टोग्राम कंपल्सरी काढायचा आहे. तर असा होता तुम्हाला गाईड करणारा छोटासा व्हिडिओ. आय होप तुम्हाला समजलं असेल. काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला कळू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. हॅव अ ग्रेट टाइम. बाय.